राज्यात कोरोना रुग्ण वाढण्याची भीती, क्रिसमस न्यू इयर पार्टीमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। देशात कोरोनाचे 640 नवे रुग्ण, केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या, देशात 3000 ऍक्टिव्ह रुग्ण। जगभरात कोविड रुग्णांच्या संख्येत महिनाभरात 52% वाढ, 8,50,000 रुग्णांची नव्यानं नोंद झाल्याची WHOची माहिती। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, तर पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरही दुरुस्तीची कामं। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, बोरिवली भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीची कामं। पुढचे 6 दिवस रात्रीची शेवटची खोपोली लोकल रद्द, कर्जत खोपोली दरम्यान वेग वाढवण्याचा निर्णय, वेग वाढवण्यासाठी पायाभूत सुविधेकरता रात्री कामं। मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार, पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज। मनोज जरांगेंच्या संभाव्य आंदोलनामुळे जालना पोलिसांच्या सुट्या रद्द, तर आजच्या सभेमुळे बीडमधील शाळांना आज सुट्टी। गिफ्ट सिटीतील हॉटेल्समध्ये मद्यसेवनाला विक्रीला गुजरात सरकारची परवानगी, राज्यातील मद्यबंदीतून गिफ्ट सिटीला वगळलं। कर्नाटकात हिजाबवरचे निर्बंध हटवले, सिद्धरामय्या सरकारनं भाजपचा निर्णय केला रद्द। इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर खलबतं, आंदोलनानंतर शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये चर्चा, मतभेद मिटवण्यासाठी राहुल यांचा पुढाकार। जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात घेराव, सर्च ऑपरेशन जारी, 20 ते 25 दहशतवादी लपल्याची माहिती। संसद घुसखोरी प्रकरणी मोठा खुलासा, संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड मनोरंजन असण्याची शक्यता, दिल्ली पोलिसांची माहिती। दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी केजरीवालांना 30 समन, 3 जानेवारीला चौकशीसाठी ईडीनं बोलावलं, केजरीवाल मात्र 10 दिवस पंजाबमध्ये विपश्यना शिबिरात। मोदींना भेटू न दिल्यानं बजरंग पुनियानं पंतप्रधानांच्या घराबाहेर ठेवलं पद्मश्री पदक, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड झाल्यानं नाराजी। राम मंदिर लोकार्पणाची तारीख स्वातंत्र्य दिनाप्रमाणे आठवणीत राहणार, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची प्रतिक्रिया। जम्मू काश्मीरात सोनमर्गमध्ये आज बर्फवृष्टी, झोजिला पास परिसर बर्फाच्या चादरीखाली। चीनमध्ये बर्फवृष्टी, रेल्वे ट्रॅक्स रस्ते बर्फानं भरले, शांग्सी प्रांतातल्या नद्याही गोठल्या। जपानच्या टोकियोत ख्रिसमसचा उत्साह, रस्ते दिसतात सांता क्लॉज, सांताच्या वेशात प्री ख्रिसमस सेलिब्रेशन। गाझामध्ये मृतांची संख्या 20,000वर, इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध अजूनही सुरूच। पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस स्टेशन बनवणाऱ्या 6 मजुरांना गोळ्या घालून मारलं। युक्रेन युद्धातील जखमा गांजा भरून काढणार, युद्धाचा आघात आणि तणावासाठी गांजाचा वैद्यकीय वापर होणार। युक्रेनच्या कीव शहरावर रशियाचा ड्रोन हल्ला, इमारतींचं मोठं नुकसान, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण, त्या प्रतिष्ठित सोहळ्याला उपस्थित राहणारे मॅक्रोन 6वे फ्रेंच नेते, उपस्थितीबाबत अधिकृत घोषणा नाही। प्रसिद्ध कवी आणि पत्रकार इम्रोज यांचं निधन, वयाच्या 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।